नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जेव्हा जेव्हा भक्त संकटात असतो तेव्हा तेव्हा भगवंत त्याच्या मदतीसाठी धावून जातात. हे समर्थांनी चक्रवाकाचे उदाहरण देऊन सांगितले आहे. चक्रवाक पक्षाचा नर आणि मादी यांची अंधार पडल्यावर ताटातूट होते. अंधारात त्यांना दिसत नाही व त्यांना काही कळतही नाही. नर व मादी एकमेकांना आर्त स्वरात साद घालीत असतात. त्यांना एकमेकांचा आवाज ऐकू येतो, परंतु अंधारामुळे त्यांचे मिलन होत नाही. त्यामुळे ते मार्तंडाची म्हणजेच सूर्योदयाची वाट पाहत असतात. त्यामुळे चक्रवाक पक्षासाठी सूर्योदय म्हणजे जणू विरहातून त्याची मुक्तीच. त्यामुळे चक्रवाक आणि सूर्य यांचे एकमेकांवरच अवलंबून आहे. त्याचप्रमाणे भगवंत सुद्धा आपल्या भक्तांच्या संकटात चटकन धावून जातो व त्यांना भवसागरातून मुक्ती देतो. फक्त त्यासाठी भक्ताला भगवंत प्राप्तीची तळमळ लागली पाहिजे. ती जर नसेल तर भगवंत त्यांना कसा पावेल व त्यांच्या संकटात तो कसा धावून जाणार. यासाठी भक्तांनी सुद्धा संकट समयी त्याच एका परमेश्वराचा धावा केला पाहिजे व तूच यातून सोडव, तुझ्याशिवाय अन्य कोणीही नाही की जो मला या संकटातून सोडवू शकेल, अशी करुणा भाकली तर भगवंत निश्चितपणे आपल्या भक्तांसाठी धावून जातो. एकदा द्रौपदी कृष्णाला विचारते की तू सगळ्यांचा तारणहार आहेस, माझा तर भाऊच आहेस, मग तू माझी भर सभेतील विटंबना या आधीच का नाही थांबवली? अगदी माझी साडी फेडेपर्यंत का वाट पाहत होतास? तेव्हा भगवंताने जे उत्तर दिले ते फार महत्त्वाचे आहे. कृष्ण म्हणाले, तुला जेव्हा ओढत सभागृहात आणले तेव्हा तू तुझे पती पांडव, धृतराष्ट्र, गुरु द्रोणाचार्य, पितामह भीष्म यांना विनवित होतीस. त्यांचा धावा करीत होतीस, कारण तुला त्यांचा आधार वाटत होता. पण जेव्हा दुःशासनाने तुझ्या साडीला हात घातला तेव्हाच तू माझा धावा केलास आणि मी लगेचच तुझ्या मदतीला धावलो. यावरून आपल्या हे लक्षात येईल की भगवंताची प्रार्थना केली, मनोभावे त्याची आराधना केली तर तो पावतोच पावतो. कारण हरिभक्तीचा महिमा पावला पावलावर डंका वाजवतो आहे. त्याची निशाणी गाजते आहे. वेद, शास्त्र, पुराणे, उपनिषदे सर्व काही आपल्याला हेच सांगतात. ऋषी, मुनी, संत यांनीही हेच सांगितले की देवाची आठवण ठेवा, देव तुमची आठवण ठेवणारच आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्या भक्तांची उपेक्षा भगवंत करीत नाहीत. समर्थांनी या अगोदरच्या 9 श्लोकांमध्ये व हा 1 असे मिळून 10 श्लोकांमध्ये राम आपल्या भक्तांची उपेक्षा कदापि करीत नाही हे वेगवेगळी उदाहरणे देऊन पटवून दिले आहे व मनाला भगवंताच्या चरणी जाण्यास सांगितले आहे. जय जय रघुवीर समर्थ.